नमस्कार, मी प्रांजली. प्रांजल सायकोलॉजी या आपल्या यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत आहे. मी एक प्रोफेशनल सायकोलॉजिकल काउन्सिलर, लाईफ कोच, त्याचप्रमाणे न्यूट्रिशनिस्ट. आज आपण जो विषय घेणार आहोत तो विषय आहे पती पत्नी म्हणजेच नवरा बायको यांचं नातं हे कसं प्रेमपूर्वक होऊ शकतं. आता तुम्ही म्हणाल, नवरा बायकोचं नातं आणि प्रेमपूर्वक शक्यच नाही. कसं काय बोलू शकता की नवरा बायकोचं नातं हे कायम प्रेमपूर्वक असू शकतं? असू शकतं. आपण का असा विचार करतो की नवरा बायकोचं नातं हे प्रेमपूर्वक राहत नाही? कारण काय आहे तर कारण आपण आपल्या सभोवती, आपल्या फॅमिलीमध्ये, आपल्या फ्रेंड सर्कलमध्ये, आपण शेजाऱ्यांमध्ये बरेचदा मॅक्झिमम टाइम्स आपण नवरा बायकोंची भांडणं होताना बघितली आणि आपण एक समज करून घेतला की नवरा बायकोचं नातं हे प्रेमपूर्वक असूच शकत नाही, त्यांच्यामध्ये भांडणं होतातच. पण तसं नाहीये. कारण आपण जर आपले जे निगेटिव्ह विचार आहे नवरा बायकोंच्या नात्याविषयीचे ते जर काढून टाकले आणि त्या जागी तर आपण पॉझिटिव्ह विचार आणले, नक्कीच नवरा बायकोचं नातं हे प्रेमपूर्वक असतं हे तुम्हाला पटेल. काय होतं ना, ज्या गोष्टी आपण बघतो लहानपणापासून त्याच आपल्या सबकॉन्शियस माइंडमध्ये पक्क्या होतात. आपण बघत आलोय की आपल्या फॅमिलीमध्ये भांडणं सुरू असतात कपल्सची, आपल्या शेजाऱ्यांमध्ये सुरू असतात. मग आपल्याला वाटतं की नाही, नवरा बायकोचं नातं जे आहे हे प्रेमपूर्वक होऊच शकत नाही. आणि आत्ता काय झालेलं आहे की कुणीच ऍडजस्टमेंट करायला तयार नाही आहे. प्रत्येक जण आपलं म्हणणं खरं करण्याचा प्रयत्न करतोय आणि त्यामुळे भांडणंही वाढतायत. म्हणजे मुलींना वाटतं, मुलं जरा जास्त स्मार्ट झाले आजकाल, तर मुलांना वाटतं की मुलींची काही परिस्थिती चांगली नाही, त्यांचे फार वाईट हाल आहेत, त्यांना काय कसंही वागवलं तरी चालतं. या प्रकारचे विचार आपण करायला लागतो, बॉईज गर्ल्स विषयी, गर्ल्स बॉईज विषयी, आणि ते हळूहळू आपल्या मनात पक्के होतात. आणि जेव्हा आपलं मॅरेज होतं तेव्हा त्याचा पगडा आपल्या याच्यावर पडतो, आपल्या वैवाहिक जीवनावर पडतो. सेकंडली होतं काय की थोडं का भांडण झालं नाही, नवरा बायको म्हटलं तर थोडी तुटपुंजी भांडणं चालतातच. हो, बहिणी बहिणीमध्ये भांडणं होतं, बहीण भावामध्ये होतं, आई मुलीमध्ये होतं, तर नवरा बायको मध्ये होणारच. कारण त्या दोन्ही व्यक्ती ज्या आहेत त्या वेगळ्या आहेत. आणि जेव्हा दोन व्यक्ती वेगळ्या असतात तेव्हा ही भांडणं होतात. त्याला भांडण म्हटलं जात नाही, तर मतभेद होतात. पण होतं काय, आपण त्या मतभेदांचं रूपांतर भांडणात करतो. आणि थोडेसे मतभेद झाले तर माझं भांडण झालंय आणि मी तर नाही राहू शकत, संपलंय सगळं, मला नाही संसार करायचा याच्यासोबत, मला नाही ठेवायचं, हिला जा माहेरी, असं म्हणून आपल्या नात्याचा शेवट आपण स्वतःच करतो. भांडणं होतात, पण ती भांडणं आपल्याला सामोपचाराने मिटवायची आहे. जर तुम्ही तुमचे विचार हे पॉझिटिव्ह केलेत ना आणि आपल्या नवरा बायकोंच्या नात्याकडे एका सकारात्मक विचारातून जर बघितलं, तर तुमचं नातं हे 2 दिवस नाही, 20 दिवस नाही, 2 वर्ष नाही, 20 वर्ष नाही, तर 100 वर्ष प्रेमपूर्वक राहील. नक्की तुम्हाला आश्चर्य वाटत असेल, पण काही गोष्टी जर आपण आत्मसात केल्या, आणि हे काही फक्त एकावर डिपेंड नाहीये, फक्त नवऱ्यानेच ते करावं किंवा फक्त बायकोनेच ते करावं नाही. कारण ज्या वेळेस नवरा आणि बायको लग्न होतं तेव्हाच ते नवरा बायको म्हणतात. म्हणजे स्त्री आणि पुरुष हे जेव्हा लग्न होऊन एकत्र
नांदतात, त्यांचं लग्न होतं, विवाहबंधनात अडकतात, त्यावेळी ते मी किंवा तू राहत नाही, तर ते आपण आणि आम्ही होतो. आणि पती पत्नीने सुद्धा ही गोष्ट लक्षात घ्यायला पाहिजे की आपलं लग्न झालं म्हणजे आपला नवरा आणि आपण हे वेगळे नाही आहोत. तर आपल्या प्रत्येक गोष्टीत आपलं बाळ, जसं आपण म्हणतो का नवऱ्याला की नाही हा तुझा मुलगा नाही, हा माझा मुलगा आहे, आपला मुलगा आहे असं म्हणतो ना, तसंच प्रत्येक गोष्टी जेव्हा आपण तू आणि मी हा भेदभाव सोडून, हे वाक्य सोडून, माझं, मी हे सोडून ज्या वेळेस आपण आपलं, आमचं, आम्ही या शब्दांचा वापर करतो, त्यावेळेस ते नातं फुलतं. मग नुसता या शब्दांचा वापर करून चालणार का? तर नाही. आपल्या मनात त्या भावना असायला हव्या. आपल्या लाईफ पार्टनर विषयी आपल्या मनात प्रेमपूर्वक भावना असायला हव्या. त्या भावना व्यक्त करता यायला हव्या आणि त्या मनातून असायला हव्या. त्या वरवर नसाव्या, फक्त शो ऑफ करणाऱ्या नसाव्या. तर मनातून ते वाटायला हवं, कारण मनातून केलेलं प्रेम हे न व्यक्त होताही कळतं. पण बरेचदा काय होतं ना की बऱ्याच जणांना आवडतं की व्यक्त, त्यांना वाटतं अरे काही बोलत नाही, त्यांना माहिती असतं, पण इच्छा असते, स्पेशली गर्ल्सची, म्हणजे बायकांची इच्छा असते की नवऱ्याने प्रेम व्यक्त करावं आणि नवऱ्यांना वाटते की त्यात काय बोलायचं, काय माझं आहेच ना, हे तुझंच आहे, दिसतंयच ना. पण नाही, बायांची थोडी एक म्हणजे सायकोलॉजिकली ते प्रूव्ह झालेलं आहे की त्यांना व्यक्त केलेलं आवडतं. तेव्हा कधी कधी प्रेम व्यक्त करा. देन ज्यावेळेस आपलं नातं हे प्रेमपूर्वक होतं, सपोज आपण एक उदाहरण घेऊया, एखादं कसं फुलवायचं यासाठी आपण हे उदाहरण घेतोय की एखादं रोपटं जेव्हा आपण लावतो तेव्हा त्या रोपट्याला पाण्याची गरज असते, सूर्यप्रकाशाची गरज असते आणि हवेची गरज असते. त्याचप्रमाणे आपण विवाहबंधनात अडकल्यावर आपल्या संसार रूपी रोपट्याला जर आपल्याला फुलवायचं असेल तर त्या सुद्धा प्रेम, विश्वास आणि सम्मान या 3 गोष्टींची आवश्यकता असते. जर या 3 गोष्टींपैकी एक गोष्ट जरी कमी पडली तर ते संसार रूपी रोपटं जे आहे ते छान फुलत नाही, ते कुठंतरी कोमेजल्यासारखं होतं. आता होतं काय की आपल्या दोघांमध्ये म्हणजे भांडण झालं, आपल्याला कळतं आपलं मन आणि बुद्धी व्यवस्थित काम करत असते, पण या मन आणि बुद्धीच्या मध्ये एक गोष्ट येते आणि ती म्हणजे इगो. आणि ज्यावेळेस तो इगो येतो त्यावेळेस मन आणि बुद्धी आपलं काम करण्याचं, जे काही कार्य करण्याचं त्याचं काम आहे ते बंद करतो, कन्फ्यूज होतो आणि इगो समोर येतो. तो अगदी मध्ये मध्ये करतो, तो बुद्धी आणि मनाचा ताळमेळच होऊ देत नाही, त्यांचा संवादच होऊ देत नाही. अशा प्रकारचं काम कोण करतं तर इगो. आणि या इगो आल्यामुळं आपला संसार, आपल्या पती पत्नीचं नातं यामध्ये अडथळे निर्माण होतात, भांडणं तयार होतात आणि ते भांडणे इतके विकोपाला जातात की कोणीही माघार घ्यायला तयार नसतो, कारण प्रत्येकाचा इगो हा मध्ये येत असतो, मी का आणि मीच का. झालं असेल भांडण, भांडण करून ते तोडण्यापेक्षा बोलून ते मिटवा ना, ते नक्की मिटेल. सपोज आपण एक होतं काय आजच्या झालं काय या इगोमुळं, स्पेशली मी इगो बद्दल बोलते की इगोमुळं होतं काय की छोटंसं भांडण असतं आणि आपण इतक्या दूरपर्यंत जातो, नाही मी तर या व्यक्तीसोबत राहणं शक्यच नाही, माझा जीव गुदमरतो या व्यक्तीसोबत. पुढे जाऊन की आणि तेही एका घरात आम्ही दोघं सोबत राहायचं, इम्पॉसिबल. काय बोलताय तुम्ही, छोटंसं भांडण झालंय ना, इतक्या दूर जायचं. बसा,
भांडण कशामुळे झालं, त्याचे रूट्स काय होते जाणून घ्या. कुठून सुरू झालं होतं, कुठे गेलंय, आणि ते खरंच एवढ्या दूर जाण्याचं कारण होतं का, म्हणजे खरंच एवढ्या दूर जाण्यासारखं ते रिझन होतं का भांडणाचं, हे जाणून घ्या. बोला, बोलून ते भांडण मिटवा. सिंपलचं उदाहरण सांगते की आपले बोट असतात, आपल्या बोटांना नख आहे, ते नख वाढतात, तर तुम्ही ते नख वाढल्यावर ते लागतात, इजा होऊ शकते, तर तुम्ही ते नख कापता की तुमचं बोटच कापून टाकता. तसंच आहे, जर छोटी तुमचं मतभेद झाला असेल, कुठली गोष्ट नाही पटली असेल, तर तुम्ही ती गोष्ट सुधरवून समजावून सांगून ते मिटवता की नातच संपवून टाकता, या गोष्टीचा विचार करणं गरजेचं आहे. सेकंड, मी तुम्हाला उदाहरण देते की ऍपल, आय मीन सेब, ज्याला आपण म्हणतो सफरचंद. आपण ते सफरचंद खात असलो आणि एखादा डागेल भाग ते निघाला, कुठलंही फळ असलं तर डागेल भाग निघाला, सफरचंद, मी फॉर एक्झाम्पल साठी सफरचंद घेतलं, तसं एक डागेल होतं, तर आपण पूर्णच्या पूर्ण सफरचंद फेकून देतो का, नाही फेकत ना. जेवढा डागेल भाग आहे खराब झालेला तेवढा काढतो आणि बाकीचं खातो. आपण आपल्या सफरचंदाला सुद्धा फेकत नाही, तर आपलं विवाह बंधनात अडकून आपण आपल्या लाईफ पार्टनरला छोट्याशा कारणासाठी कसं काय सोडून देऊ शकतो. म्हणजे आपण ऍपलच्या बाबतीत की नाही, थोडासा भाग झालाय तो काढून टाकू तेवढा आणि बाकीचं खाऊ. किती हंबल प्रेझेंट करतो स्वतः, हंबल होतो, प्रेझेंट करतो म्हणण्यापेक्षा होतो, कारण आपण तो चांगला भाग खातो. पण जर नवऱ्याशी भांडण झालं किंवा नवऱ्याचं बायकोशी झालं, एखादी गोष्ट नाही पटली, चुकीचं वागली, चूक झालीये चूक, म्हणून नवऱ्याने बायकोला सोडून द्यायचं किंवा बायकोनी नवऱ्याला सोडून द्यायचं, हा त्यावरील उपाय आहे का, नाही. झालीये चूक, इट्स ओके, फॉरगेट इट अँड गो हेड. कारण प्रत्येक माणूस हा परफेक्ट नसतो, कुठलाच माणूस परफेक्ट नसतो. प्रत्येकामध्ये काहीतरी प्लस मायनस असतात, तर त्यातले मायनस बघत बसण्यापेक्षा त्यातले प्लस बघा. कदाचित मायनस दोनच असेल, 10 पैकी 2 मायनस असेल, पण 8 प्लस आहे, तुम्ही त्या 8 प्लस कडे लक्ष द्या ना, कशाला त्या 2 मायनस कडे लक्ष देताय. त्यामुळे एक्सेप्ट करा, चूक झाली असेल तर एक्सेप्ट करा. आणि मॅक्सिमम टाइम होतं काय की ज्यावेळेस भांडण होतं त्यावेळेस आपण थर्ड पर्सनला मध्ये आणतो. जेव्हा नवरा बायकोचं भांडण होतं त्यावेळेस ते दोघांनी सामोपचाराने मिटवलं तर चांगलं असतं. पण आपण थर्ड पर्सनचा सल्ला घेतो, आपण दोघं बोलत नाही, कारण आपला इगो असतो ना, मी का बोलायचं पहिल्यांदा, मीच का नाही, मी समजून घ्यायचं. आणि आपण थर्ड पर्सनचा सल्ला घेतो की अरे आज असं झालंय, भांडण झालंय बायकोशी, किंवा बायको सांगतो अशी, म्हणजे नवरा असेल तो आपल्या फॅमिली मेंबर्सला, त्याच्या फ्रेंड्सला सांगतो, बायको तिच्या घरच्यांना, माहेरच्यांना, तिच्या फ्रेंड सर्कलला सांगते. आणि जे थर्ड पर्सन असतात तेही कधीतरी अशा ह्याच्यातून गेलेले असतात, किंवा काही अनुभवी असतात, काही अनुभवी असतात, आणि ते त्यांच्या दृष्टिकोनातून, त्यांच्या नजरेतून तुम्हाला सल्ले देत असतात. पण तुम्ही पूर्ण सत्य सांगताच का, आणि सत्य सांगितलंही पूर्ण तरी समोरच्या व्यक्तीने त्याच्या आयुष्यात जेव्हा ते डील केलं असेल तेव्हा तिथली व्यक्ती वेगळी असतील, ती सिच्युएशन वेगळी असेल, आणि त्यांच्या सिच्युएशननुसार, त्यांच्या अनुभवानुसार तुम्हाला त्यांनी दिलेला सल्ला असेल, तो तुम्हाला लागू पडेल असं मुळीच नाही. मॅक्सिमम टाइम, म्हणजे मी म्हणते की 99% टाइम तुम्हाला तो लागू पडत नाही, कारण बॅरियर असतो, फरक असतो.
ते चुकीचा देतात असं नाही, पण सिच्युएशन्स वेगळे असतात. त्यांच्यावर जेव्हा झालं असतं तेव्हा त्यांनी ज्या प्रकारे डील केलं असतं त्यानुसार ते तुम्हाला देतात. पण तुमची सिच्युएशन त्यांच्यापेक्षा वेगळी असते, व्यक्ती वेगळे असतात. तुम्ही ते आणि तुम्ही त्या थर्ड पर्सनशी बोलल्यामुळं जी तुमची पर्सनल गोष्ट आहे नवरा बायको मधली, ती गोष्ट वाऱ्यासारखी पसरते आणि तुम्हीच एक गोष्ट बनून राहता, एक स्टोरी बनून राहता लोकांसाठी गप्पा करण्याची. आता हे तुम्हाला ठरवायचं आहे की आपल्याला लोकांना एक न्यूज द्यायची आहे, चर्चा करण्यासाठी आपण आपली कहाणी द्यायची आहे का, पर्सनल तीही, की आपण दोघा नवरा बायकोनी शांतपणे बसून थोडासा इगो बाहेर बाजूला ठेवून चर्चा करून जो काही प्रॉब्लेम असेल तो सॉल्व्ह करायचा आहे. त्यानंतर नवऱ्याची इच्छा असते की बायकोनी सम्मान द्यावा, नक्कीच द्यावा. प्रत्येक स्त्रीनी आपल्या हजबंडला, आपल्या नवऱ्याला, नवऱ्याचा सम्मान हा केलाच पाहिजे. परंतु नवऱ्यांनीही त्याची वागणूक अशी ठेवायला हवी की बायको त्याला सम्मान देईल. म्हणजे नवरा रोज मारतोच आहे तर आणि तुम्ही अपेक्षा करताय की बायकोनी सम्मान द्यावा, नॉट पॉसिबल. तुम्ही सुद्धा तुमची वागणूक अशी ठेवा की बायको आपल्याला सम्मान करेल. बायको तुमचा सम्मान करावा असं वाटत असेल आणि तुम्ही बाहेर जाऊन उकरड्यावर बसत असाल तर कुठली बायको तुम्हाला सम्मान देईल? तेव्हा स्त्रीने पुरुषाला म्हणजे बायकोनी नवऱ्याला सम्मान द्यायला हवाच, पण नवऱ्यानेही त्या सम्मानास पात्र होण्याचा प्रयत्न करावा, पात्र व्हावं. प्रयत्न नाही तर पात्र व्हावं, तरच आपलं जे काही संसार आहे तो टिकू शकेल. आणखी काही गोष्टी आहेत, पण मला वाटते की व्हिडिओ लांबतोय, तेव्हा पती पत्नी आणि संबंध ही जी सिरीज आहे ही आपण चालू ठेवूया, कंटिन्यू. आपण या विषयावर परत पुढच्या व्हिडिओमध्ये नक्की बोलूया. तुर्तास आपण इथेच थांबूया. प्रांजल सायकोलॉजी या यूट्यूब चॅनलला जर आपण सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि आपल्या नियर अँड डिअर सोबत नक्की शेअर करा. कारण संसार तुटणे हे काय असतं आणि या व्हिडिओमुळे जर कुणाचा संसार तुटता तुटता वाचत असेल तर मी समजेल की माझा व्हिडिओ हा सार्थकी लागलाय. तुर्तास इथेच थांबतेय. धन्यवाद.